हे बघ, तुझ्या फॅमिली हिस्ट्रीमध्ये जेनेटिक प्रॉब्लेम आहे. जेव्हा जेनेटिक प्रॉब्लेम असतो तेव्हा तुला नॅचरली जरी तू कन्सीव्ह होणार असेल, तुला कसलीही ट्रीटमेंट गर्भ राहण्यासाठी घ्यायला लागणार नसली तरी सुद्धा आपल्याला IVF करावं लागतं आणि प्री इम्प्लांटेशन जेनेटिक डायग्नोसिस करायला लागतं. नाही तर दुसरा पर्याय काय, नॅचरली तुम्ही कन्सीव्ह व्हायचं. कन्सीव्ह झालं की साधारण 9व्या-10व्या आठवड्यात आपण कोरियोनिक व्हिलस बायोप्सी करतो किंवा 15व्या-16व्या आठवड्यात ॲम्निओसेंटेसिस करतो आणि मग बाळाचं टेस्टिंग करतो की बाळामध्ये तो जेनेटिक प्रॉब्लेम आहे का. पण जर बाळामध्ये तो जेनेटिक प्रॉब्लेम असेल तर आपल्याला मग त्याची मेडिकल टर्मिनेशन करावं लागतं, म्हणजे गर्भपात करावा लागतो. पण ह्या सगळ्यातून जर जायचं नसेल तर मात्र आपल्याला IVF फिक्सीच करावी लागते. त्यांनी आपल्याला गर्भ तयार करावे लागतात. 5 दिवसाचा जेव्हा गर्भ होतो तेव्हा तुमच्या जे काही जेनेटिक प्रॉब्लेम आहेत त्यावरून आपल्याला ठरवायचं असतं की तुला PGTA करायचंय, PGTM करायचंय की PGT-SR करायचंय. जर आपल्याला अबॉर्शन प्रोसेसमधून जायचं नसेल तर मात्र आपल्याला IVF करावं लागतं आणि आपल्या एम्ब्रियोजची बायोप्सी करायला लागते.